अशा पद्धतीची जी आकृती आहे तिला आपण काय म्हणतो, वृत्तचिती. ठीक आहे, या आकृतीला म्हणतो वृत्तचिती. ज्याच्यात इथं असं काय आर त्रिज्या, कारण खालचा भाग कसा आहे वर्तुळ, इथं असं हाईट उंची, हा भाग आणि हा भाग त्रिज्या सेम असेल ना, ठीक, कारण तिला वृत्तचिती म्हणतो. ठीक, आणि ही काय झाली तिची हाईट. अशा पद्धतीची जी आकृती आहे तिला आपण वृत्तचिती म्हणतो. ठीक, मग या वृत्तचितीला काय असन, तर वृत्तचितीला असन घनफळ, वृत्तचितीला असन पृष्ठफळ आणि वृत्तचितीला असन एकूण पृष्ठफळ. पहा आता मी एक्सप्लेन करतो, द्या लक्षात. घनफळ, त्याच्यानंतर पृष्ठफळ, त्याला शब्द आहे वक्र पृष्ठफळ. पहा, वक्र पृष्ठफळ म्हणजे वक्र म्हणजे हा जो वृत्तचितीचा भाग आहे हा वक्राकार आहे ना. असा वृत्तचिती म्हणजे आपल्या घरचा स्टीलचा डबा असं लक्षात घेऊ आपण. तो कसा आहे, असा बरोबर वक्राकार आहे ना. ठीक, या वृत्तचिती आकाराचा आहे ना. ठीक, म्हणून इथं दोन पृष्ठफळ असन, एक असन वक्र पृष्ठफळ आणि एक असन एकूण पृष्ठफळ. आता वक्र पृष्ठफळ केव्हा काढायचं, समजा उदाहरणार्थ आपण म्हटलं पाईपचा एखादा तुकडा घेऊ आपण, पाईप है ना. ठीक, मग हा जर असा पाहिला तर ते पोकळ आहे ना. ठीक, पोकळ आहे पाईप. मग तो पाईप आपण है ना असा शाईत बुडवला आणि बाहेर काढला. ठीक आहे, पाईप आपण शाईत बुडवला बाहेर काढला तर फक्त इथून एवढ्या भागालाच काय लागल, शाई लागल. लक्षात येत आहे, कारण हा भाग पूर्ण पोकळ आहे असं समजून घेऊ है ना, नळी है ना पूर्ण पोकळ. मग इथून इतक्या भागाला जर रंग द्यायचा असेल तर आपल्याला काय काढायला लागल, वक्र पृष्ठफळ. ओके, ठीक. आता एकूण पृष्ठफळ म्हणजे काय मग, तर इथून इतका भाग तर येईलच, स्टीलचा डबा, वरचं झाकण आहे ते पॅक आहे वर्तुळ, खालचा पण तळ काय वर्तुळ. पटत आहे. ठीक, मग त्या सर्वांचं पृष्ठफळ काढणं म्हणजे काय काढलं लागत, एकूण पृष्ठफळ. क्लिअर, म्हणजे इथून इथपर्यंतच जर काढण्याचं आहे ते झालं वक्र पृष्ठफळ. वरचा भाग वर्तुळ, खालचा भागही वर्तुळ, त्या आणि त्या वर्तुळाची बेरीज, त्या सर्वांची बेरीज केलं तर काय भेटेल मग, एकूण पृष्ठफळ. क्लिअर, म्हणजे वृत्तचितीमध्ये आपल्याला तीन फॉर्म्युले शिकले आहे. एक तो म्हणजे वक्र पृष्ठफळ, दुसरा घनफळ आणि तिसरा एकूण पृष्ठफळ. मग आता वृत्तचितीच्या वक्र पृष्ठाचा फॉर्म्युला काय होईल, 2πr(h) असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. 2πr(h) वृत्तचितीच्या वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला 2πr(h). क्लिअर, समजत आहे. म्हणून वृत्तचितीच्या घनफळाचा फॉर्म्युला πr²h. क्लिअर, आता आपल्याला काढायचं आहे एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ पहा, एकूण पृष्ठफळाचा फॉर्म्युला है ना तो आहे, एकूण पृष्ठफळ म्हणजे वक्र पृष्ठफळ पण आलंच, 2πr(h) प्लस वरची लेअर वर्तुळ 1πr² है ना, खालची लेअर पण वर्तुळ πr², म्हणजे हे झालं 2πr² म्हणजे 2πrh प्लस काय 2πr². आणि याच्यातून कॉमन निघतेणारे कोण, 2πr. मग कंसात इथं कोण राहिला h, इथं कोण राहिला r. म्हणजे वृत्तचितीच्या एकूण पृष्ठफळाचा फॉर्म्युला 2πr कंसात r अधिक h, h अधिक r, काही म्हणा. पटत आहे ते. तर असे आहे फॉर्म्युले है ना ते. मग आता याच्यावर शिकू आपण गणित. लिहून घ्या. मग या गणितात एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या दिली 5 सेंटीमीटर, उंची दिली 21 सेंटीमीटर है ना. मग तुम्हाला काय काढा म्हणते तो, वक्र पृष्ठफळ. मग आता जर वक्र पृष्ठफळ काढायचं असेल तर वक्र पृष्ठफळाचा काय फॉर्म्युला, काय फॉर्म्युला वक्र पृष्ठफळाचा, 2πrh. मग 2 गुणिले पायची किंमत किती आहे तर 22/7. आता लक्ष द्या, पहा पायच्या किमती आहे 22/7
आणि य काय 3.14. ठीक आहे, एक आहे 22/7, एक आहे 3.14. मग 22/7 केव्हा घ्यायचं? जर या दोघांपैकी कोणती एखादी संख्या 7च्या पटीत असली तर 22/7 वापरणे, 7च्या पटीत नसेल तर 3.14 वापरणे. ठीक. मग आता पायची किंमत 22/7 गुणेला आर किती दिलाय 5 आणि हाईट किती दिली आहे 21. मग 7 × 7, 7 × 21, 5 × 15, 15 × 2 30, 30 गुणेला 22 म्हणजे 0, 3 × 2 6, 3 × 2 6, 660. पटत आहे? पण याचं एकक काय येईल? सेंटीमीटरचा वर्ग, चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, कसं? कारण हे या सेंटीमीटर, हे या सेंटीमीटर, वक्र पृष्ठफळ आणि पृष्ठफळाचं एकक असते वर्ग, सेंटीमीटरचा वर्ग. मग आता आपल्याला अजून त्यानं काय काढा म्हटलं? घनफळ. मग घनफळाचा फॉर्म्युला काय? पाय आर वर्ग एच. मग पायची किंमत 22/7, आर ची किंमत 5 गुणेला 5 आणि एच ची किंमत रे 21. मग 7 त्रिक 21, पुन्हा 5 5 25, 25 त्रिक 75. मग 75 2 150, 15, पुन्हा 75 2 150, हे होते 165. म्हणजे घनफळ किती? 1650. घनफळाचं एकक सेंटीमीटरचा घन. आणि आता तुम्हाला काढा म्हणते एकूण पृष्ठफळ. म्हटलं काय है ना, गणितात एकूण पृष्ठफळ किती? ठीक आहे. मग आता आपल्याला काढायचं आहे एकूण पृष्ठफळ. बरं, पेपरला काय कोणतं एक विचारण, एक तर हे विचारण एक किंवा एक आपण अभ्यास करत आहोत ना, म्हणून सगळं सॉल्व्ह करून देतो हा एक गणित. ठीक. मग एकूण पृष्ठफळाचा फॉर्म्युला 2 पाय आर कंसात आर अधिक एच, एच अधिक आर काही घेऊ शकता. मग 2 गुणेला 22/7 गुणेला, आता आर ची किंमत किती आहे 5, द्या लक्ष पहा. आर ची किंमत आहे 5 गुणेला, आता आर अधिक एच म्हणजे 21 अधिक 5 किती होते 26. 21 आणि 5 26 झालं. ठीक. पण 7च्या पटीतली कोणतीच संख्या नाही ना, म्हणून अशा वेळेस या पायची किंमत 22/7 न घेता 3.14. समजलं? ठीक. मग आता 5 2 10, 10 गुणेला 3.14 किती होते 31.4 गुणेला किती 26. समजलं? 5 2 10, 10 गुणेला 3.14, 3.14 गुणेला 10. आपल्याला माहित आहे एक घर काय जाते पुढे, मागे नाही, एक घर पुढे किती ते 31.4. मग 31.4 गुणेला 26. बस आता दोघांचा काय करणं आहे गुणाकार. मग 26 न 314 ला गुणून घेऊ. किती न 26 न. मग 6 × 24, 6 1 6, 4 2 8, 16, 16 6, 6 18. आता 4 0 0, 2 1 2 किती 21, 1 2, 3 2 6 2 8, पण किती 31.4 म्हणून 816.4. म्हणजे आपल्या गणिताचं उत्तर असेल 816.4. याचं एकक काय असेल सेंटीमीटरचा वर्ग. घ्या मग लिहून है ना. आता या गणितात असं म्हटलं की एका वृत्तचित्राची त्रिज्या जी दिली आपल्याला 3.5 सेंटीमीटर है ना ते, आणि तिची उंची दिली 80 सेंटीमीटर. मग आपल्याला काढा म्हणते वक्र पृष्ठफळ. लक्ष द्यायचं पहा. मग वक्र पृष्ठफळ काढा तर आपण काय घेऊ वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला. मग वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर काय फॉर्म्युला आहे 2 पाय आर एच हा फॉर्म्युला आहे. मग तुम्हाला लक्ष द्या पहा 2 ची किंमत माहित आहे, पायची किंमत 22/7 का कारण 3.5 आहे, 7 5 35 है ना. ठीक. मग आर ची किंमत किती 3.5 आणि एच ची किंमत किती दिली आहे 80. हे गणितात सगळं दिलंय है ना ते. मग आता इथं 7 न तुम्ही भाग देऊ शकता. पहा 7 1 7, 7 5 35, पण किती येते 0.5. असं करून पण आपण गणित सॉल्व्ह करता येते. पहा लक्ष द्या. आता 0.5 गुणिला जर 2 केलं तर किती येते 1.
है ना, 1 0.5 गुणिला 2 केलं तर 1 आणि 22 गुणिला किती करणं आहे फक्त आता 80 है ना ते, म्हणजे इथं किती 0 8 2 16 6 8चा 1 8 2 16 ने 17 किती येते मग 1760 असं येते. ठीक आहे चालेल. मग एकतर तुम्ही असं करा किंवा इथं मी असं म्हणतो की 3.7 घेतल्यापेक्षा 3.5 घेतल्यापेक्षा 3.5 म्हणजे काय होते रे 7/2 तरी 3.5 होते ना. जेव्हा जेव्हा आपल्याला असं दिसन पॉइंट मध्ये तेव्हा तेव्हा याचं असं रूपांतर करणे. ठीक आहे 3.5 म्हणजे 7/2 होते ना. ठीक आहे. मग आता तुम्ही याला काय म्हणू शकता पहा, एक तो असं करा किंवा वक्र पृष्ठफळ बरोबर है ना 2πr(h) 2 गुणिला 22/7 गुणिला r ची किंमत इथं काय घ्यायची 7/2 म्हटलं ते. आता h किती आपल्याला 80 है ना ते. मग हे 2 आणि हे 2 झाले कॅन्सल आणि हे 7 आणि हे 7 झाले कॅन्सल आणि फक्त आपल्याला करायचं आहे 22 गुणिला 80 0 8 2 16 6 1 8 2 16 ने 17. मग याचं काय एकक येईल सेंटीमीटर वर्ग आणि याचे काय येईल सेंटीमीटर वर्ग. आणि तुम्ही याही मेथडला जाऊ शकता याही जाऊ शकता. ठीक चल घ्या. वृत्तचितीच्या पायाचा व्यास दिलाय 7 सेंटीमीटर. ही वय वृत्तचिती तुम्हाला काय दिला व्यास. मग आपल्याला माहित आहे वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या काय असते दुप्पट. हा जर आपण वर्तुळ घेतला तर हे झालं वर्तुळ केंद्र, हा झाला व्यास आणि व्यासाच्या अर्धी काय असते त्रिज्या. पडलं एक व्यासाच्या अर्धी. मग व्यास किती दिला आपल्याला 7 सेंटीमीटर. मग त्रिज्या किती होईल 7/2 3.5 म्हणजे 7च्या अर्धी. समजलं. बस आर घ्यायची आपण 7/2 समजलं. ठीक. मग अजून आपल्याला उंची किती दिली आहे 40 सेंटीमीटर है ना. ठीक. आणि काय काढा म्हणते तुम्हाला वक्र पृष्ठफळ है ना, एकूण पृष्ठफळ आणि घनफळ पटत आहे. मग सेम आहे. हा मग चला कॅल्क्युलेशन आहे फक्त आता. हा वक्र पृष्ठफळ जर काढायचं असेल तर काय वापरणे फॉर्म्युला 2πr(h). मग आता 2 गुणिला 22/7 गुणिला r किती रे 7/2 है ना. व्यासाच्या अर्धी 3.5 म्हणजे 7/2. हा h किती आहे 40. बस हे 2 2 कॅन्सल 7 7 कॅन्सल 22 गुणिला 40 0 4 2 8 पुन्हा 4 2 8 880 काय सेंटीमीटरचा वर्ग. बस हे झालं आपलं वक्र पृष्ठफळ. आता आपल्याला काय करायचं आहे घनफळ. घनफळ काढू. मग काय म्हणते तो πr(चा वर्ग h). पायची किंमत 22/7 r ची किंमत 7/2 है ना. मग आपण म्हणू 7/2 गुणिला 7/2. का 2दा गुणलं कारण इथं वर्ग आहे. गुणिला हाईट किती 40. मग पाहता 2 1 2 2 किती 11 बे 1 बे बे किती 20 7 7 कॅन्सल. आता किती राहिले 11 गुणिला 7 गुणिला 20 है ना. ठीक. म्हणजे 11 7 77 किंवा है ना. ठीक. गुणिला काय 20 मग 0 7 2 14 14 ने 15 1540 एकक काय येईल सेंटीमीटरचा घन. ओके. आता आपल्याला काढा म्हणते तो एकूण पृष्ठफळ. मग एकूण पृष्ठफळाचा फॉर्म्युला लावू है ना 2πr कंसात r अधिक h. मग 2 गुणिला 22/7 गुणिला r किती 7/2. आता इथं r अधिक h आहे ना. मग तुम्ही काय करा तर 7/2 अधिक किती 40 असं करू शकता किंवा 3.5 अधिक 40 43.5 असंही करू शकता तुमच्यावर आहे. चालेल. मग आता हे 7 7 कॅन्सल 2 2 कॅन्सल. मग इथं किती राहिले रे 22 गुणिला
4 दोने 80, 80 आणि 60 87, 87/2 आणि 2 किती 11, 11 गुणेला 87, 60 8 आणि 7 1505, 1 8 आणि 1 9 किती 957. 11चा गुणाकार ते याचं एकक काय ते सेंटीमीटरचा वर्ग घ्या. मग हे गणित आहे. एका वृत्तचिती आकाराच्या टाकीचे घनफळ ते दिलं आहे 1848 घन मीटर आणि तिचा व्यास दिलाय 14 मीटर. आता आपल्याला माहित झालं व्यासाच्या अर्धी काय असेल त्रिज्या. मग त्रिज्या किती असेल 7, काय दिला एकक मीटर, मग त्रिज्या झाली 7 मीटर है ना. हा अजून आपल्याला काय माहित आहे उंची किती म्हणते. मग त्या टाकीची उंची किती हे काढायचं आहे. मग उंची काढण्यासाठी आपल्याला काय दिला इथं घनफळ. म्हणून आता आपण वापरू वृत्तचितीच्या घनफळाचा फॉर्म्युला. मग वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच किंवा पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे ओके. मग आता पायची किंमत किती रे 22/7 गुणेला आर किती 7 गुणेला 7 गुणेला एच है ना ते. आणि तुम्हाला आता घनफळाची किंमत दिली आहे ना किती 1848, 1848. ठीक आहे ओके. मग आता आपण काय करतो हे 7 7 झाले कॅन्सल आणि इकडचं सर्व गुणाकारातलं काय होते भागाकारात. मग 1848 भागेला 22 गुणेला 7 बरोबर काय रे एच है ना ते. मग आता इथं खाली आणि वर 11 न भाग जाते. 11 दोने 22, 11 1 11 किती राहिले 7 किती झाले 74, 11 सक 66 ओके ठीक. मग 74 मधून 66 गेले किती राहिले 8, 11 8 88 म्हणजे 168 भागेला 7 दोने 14 बरोबर काय पुन्हा 14 न भाग जाते 5, 14 1 14 2 राहिले 14 दोने 28 म्हणून उंची किती 12 एकक काय असेल मीटर. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर 12 मीटर घ्या. हे गणित काय म्हणताय की एका वृत्तचितीच्या पायाचा परिघ 132 सेंटीमीटर असून तिची उंची दिली आहे 25 सेंटीमीटर. हा उंची दिली 25 सेंटीमीटर तर टाकीची तर वृत्तचितीचे घनफळ किती होते है ना ते. म्हणजे आपल्याला यावेळेस या गणितात आर माहिती आहे का नाही त्रिज्या नाही दिली आहे. मग आपल्याला काय काढायचं आहे घनफळ. घनफळाचा फॉर्म्युला काय घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच. लक्ष द्या. मग आपलं टार्गेट आहे घनफळ काढणं. मग घनफळ काढण्यासाठी आपल्याला पाहिजे पाय आर एच. मग आर ची किंमतच माहित नाही घनफळ काढता येईल का नाही. लक्षात येत आहे. मग पहिले आपल्याला शोधणं आहे त्या वृत्तचितीची त्रिज्या. मग ते त्रिज्या शोधासाठीच आपल्याला दिला असून इथं परिघ. मग आपल्याला माहित आहे वर्तुळाच्या परिघाचा फॉर्म्युला काय आहे 2 पाय आर. वर्तुळाच्या परिघाचा फॉर्म्युला 2 पाय आर. मग गणितात परिघाची किंमत आहे 132 बरोबर 2 गुणेला 22/7 गुणेला काय रे आर. समजलं. मग हे भागाकारातलं गुणाकारात गुणाकारातलं भागाकारात म्हणजे 132 गुणेला 7 भागेला 2 गुणेला 22 कशाची किंमत भेटल आर ची है ना ते. मग आता इथं 11 न भाग जाते बा 11 दोने 22, 11 गुणेला 12, 2 दोने 4, 4 त्रिक 12, 7 त्रिक 21 आर ची किंमत किती भेटली 21. समजलं. हा म्हणजे आता गणितात वृत्तचितीची लांबी म्हणजे त्रिज्या किती झाली 21 सेंटीमीटर. ती 21 आपण इकडे वापरू घनफळ काढण्यासाठी है ना. म्हणजे 22/7 गुणेला 21 गुणेला 21 गुणेला हाईट 25
मग आता 7 न भाग जाते पहा, 7 त्रिक 21 झालं. आता सर्वांचा काय करू गुणाकार, 22 गुणेला 21 गुणेला 3, 3 एक 3, 3 दोने 6, परत गुणेला किती 25, 22 गुणेला 25 त्रिक 75 शी 5, 25 सक 150, 157 पडत आहे ठीक. आणि आता आपण 22 न 1575 ला गुणून घेऊ, पडत आहे ठीक. आता 22 न 1575 ला गुणू. आता 22 गुणेला 1575, मग 1575 गुणेला 22, पहिले दोन न गुणून टाकू. 5 दोने 10 शी 0, आजचा एक 7 दोने 14 आणि 15 शी 5 एक 15 दोने 30 आणि 31, तेच 3150 काय होईल खाली हा ठीक. 0 5 6 4 3, 34,650 हे काय होईल सेंटीमीटरचा घन. ठीक आहे चला घ्या मग. आता या गणितात काय म्हटलं, 11 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 14 सेंटीमीटर उंचीच्या लंब वृत्तचिती आकाराच्या टाकीची धारकता काढा. धारकता काढा याचा अर्थ आपल्याला काढायचा आहे घनफळ. ठीक आहे ओके. पहिले घनफळ, मग वृत्तचितीच्या घनफळाचा फॉर्म्युला पाय आर वर्ग एच, 22/7 गुणेला आर ची किंमत 11, म्हणजे आपल्याला करायचं आहे 11 गुणेला 11, तुम्ही डायरेक्ट 121 लिहू शकता. एच किती दिसत आहे 14, 7 दोने 14, मग आता 22 गुणेला 121 गुणेला 2 किंवा 11 दोने 22, 22 22 484 गुणेला 11 असंही करू शकतो ठीक. आता 22 गुणेला 2 एक 2, 12 दोने 24, म्हणजे आपल्याला 22 गुणेला 242, मग आता 22 दोने किती होते 44, 22 चौक 88, 92 2 हातचे किती रे 9 आणि 22 दोने 44, 9 4 13 3 किती 5324. हे 5324 काय होय घनफळ. एकक काय येईल सेंटीमीटरचा क्यूब, कारण आपल्याला माहित आहे घनफळाचं एकक असते सेंटीमीटरचा घन. झालं म्हणजे या टाकीची धारकता 5324 सेंटीमीटरचा घन. पण ऑप्शन मध्ये जर लिटर असलं तर आता आपण काय करतो रूपांतर. मग याच्यासाठी आपल्याला काय माहित आहे तर 1 लिटर म्हणजे असते 1000 सेंटीमीटरचा घन है ना ठीक. आणि आता 5324 सेंटीमीटर घन म्हणजे किती लिटर. काय करतो आपण तिरपा गुणाकार. मग x बरोबर 5324 भागेला 1000, मग 3 घरो काही माग 5.324 लिटर. म्हणून त्या टाकीची धारकता किती तर 5.324 लिटर. घ्या मग काय म्हणत आहे पहा, एका वृत्तचिती आकाराच्या लाकडी ठोकळ्याच्या तळाची त्रिज्या. आता इथे लाकडी ठोकळा आहे आणि त्याच्या समजा अशा पद्धतीनं आपण असं म्हणू की हा लाकडी ठोकळा आहे. ठीक आहे अशा पद्धती, आणि हा आहे वृत्तचिती आकाराचा लाकडी ठोकळा. पडलं ते. आता या लाकडी ठोकळ्याच्या तळाची त्रिज्या दिली आहे 5 सेंटीमीटर, म्हणजे इथून इथपर्यंत ही आहे 5 सेंटीमीटर तळाची त्रिज्या. आपण त्याला आडवं ठेवलं तुम्ही उभं करू शकता. लाकडी ठोकळा आहे तो, पण तो वृत्तचिती आकाराचा 5 सेंटीमीटर है ना ठीक. आता त्याच्या तळाची त्रिज्या आहे 5 सेंटीमीटर असून त्याचं घनफळ दिलाय 1100 घन सेंटीमीटर. त्या टोकड्यापासून म्हणते आता त्रिज्या 5 सेंटीमीटर आणि उंची 2 सेंटीमीटर असलेल्या किती चकत्या तयार होतील पहा. आता या टोकड्यापासून आपल्याला चकत्या पाडायच्या है ना चकत्या, पण त्या प्रत्येक चकतीची उंची ही असली पाहिजे 2 सेंटीमीटर आणि त्रिज्या असली पाहिजे 5 सेंटीमीटर.
आता या चकतीसाठी काय होते, तर आपण काकडी असते, काकडी वृत्तचिती आकाराची काकडी घरी, तिला फक्त आता आपण कापत आहोत आणि त्याच्या काय चकत्या तयार होत आहे, लक्षात येत आहे. मग असंच हे गणित आहे. मग ह्या वृत्तचिती आकाराच्या ठोकळ्यापासून आता आपल्याला काय देणे, फक्त काप. येत्या लक्षात, काप देणे. म्हणजे आता हे 1 चकती, 2 चकती, 3 चकती, 4, 5 अशा चकत्या तयार होईल. आणि या प्रत्येक चकतीची उंची हे किती असली पाहिजे, 2 सेंटीमीटर. येत्या लक्षात. आणि तिची तळाची त्रिज्या किती आहे, 5 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला फक्त कापच देणे नाही यावेळेस. मग समजा उदाहरणार्थ जर या वृत्तचितीची उंची, समजा उदाहरणार्थ या वृत्तचितीची उंची 20 सेंटीमीटर असेल, तर 2-2 सेंटीमीटरच्या किती चकत्या बनल, 10. मग आपलं पहिलं टार्गेट काय, आता या लाकडी ठोकळ्याचा काय काढणे, उंची. मग ते उंची शोधासाठी आपल्याला दिलाय घनफळ किती, 1100. क्लिअर. ठीक. मग घनफळाचा फॉर्म्युला है ना काय आहे, पाय आर वर्ग h. मग घनफळ दिलाय 1100 बरोबर 22/7 गुणेला r रे 5, 5चा वर्ग 25. उंची किती माहित आहे का, नाही. हा भागाकारातला गुणाकारात, गुणाकारातलं भागाकारात. मग 1100 गुणेला 7 भागेला 22 गुणेला 25 बरोबर काय, h झालं. ठीक. आता 11 ने भाग जाते ना, पाहना. 11 दोने 22, 11 एक 11, पुन्हा 25 दोने 50 आणि 50 दोने 100, 7 दोने 14. उंची किती सापडली, मग 14 सेंटीमीटर झाली उंची. मग आपल्याला काय पडायच्या, चकत्या. म्हणून चकत्यांची संख्या है ना, चकत्यांची संख्या बरोबर काय होईल, तर 14 ला कितीनं भागा लागल, 2 ने. मग किती चकत्या तयार होईल, समजलं. बस 2-2 सेंटीमीटरच्या 60 चकत्या तयार होईल. ठीक आहे, घ्या. मग एका इमारतीच्या वृत्तचिती आकाराच्या खांबाची उंची दिली आहे 3.5 मीटर आणि त्याच्या तळाची त्रिज्या दिली आहे 25 सेंटीमीटर. खांबाला रंग देण्यासाठी दर चौरस मीटरला 15.50 रुपये खर्च येतो. तर अशा 10 खांबांना रंग देण्यासाठी खर्च किती येईल म्हणते. आता पहा, गणितात काय दिलं, एक इमारतीचा खांब आहे. जो इमारतीचा खांब कोणत्या आकाराचा आहे, वृत्तचिती. ठीक आहे. आपण असं समजू की हा आहे एक इमारतीचा खांब. ठीक. ओके. आता या इमारतीच्या खांबाची काय दिली, त्रिज्या है ना. ठीक. तळाची त्रिज्या 25 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर. ओके. ठीक. शिकवताना लक्ष देऊ. आणि त्या खांबाची काय दिली, उंची 3.5 मीटर. म्हणजे उंची दिल्या, उंची h किती, 3.5, पण एकक कशात आहे, मीटर मध्ये. असे किती खांब आहे, 10. असे 10 खांब आहे. या पद्धतीचे सेम 10 खांब आहे, सेम, ज्याची त्रिज्या असेल 25 सेंटीमीटर आणि उंची असेल 3.5 मीटर. असे किती खांब आहे आपल्याकडे, 10 खांब. मग आपण आता इथं एका खांबाचं वक्र पृष्ठफळ काढू, कारण रंग द्यायचा ना खांबाला. जर खांबाला रंग द्यायचा असेल तर आपण फक्त इथून इतक्याच भागाला रंग देतो. कारण इमारतीचा जर खांब म्हटला है ना, इमारतीचा खांब, तर अशा पद्धतीने इमारतीचा खांब असेल, म्हणजे वरून असेल स्लॅब आणि खालून असेल जमीन. मग आपण या वरच्या आणि खालच्या भागाला रंग लावू का, नाही, फक्त इथून इतक्या भागाला रंग लागल. मग इथून इतका भाग म्हणजे काय असते, वक्र पृष्ठफळ. म्हणून आपल्याला इथं या गणितात काय काढ लागल, वक्र पृष्ठफळ. मग कोणाचं, वृत्तचितीचं वक्र पृष्ठफळ बरोबर. मग जेवढं वक्र पृष्ठफळ
एका खांबाचं असन असे किती खांब आहे? 10. मग 10 खांबाचं वक्र पृष्ठफळ, मग प्रत्येकाचं सेपरेट सेपरेट काढू का? पण नाही, मग एका खांबाच्या वक्र पृष्ठफळाला 10 न गुणून घेऊ. म्हणजे काय भेटेल आपल्याला? पूर्ण 10 खांबांचं वक्र पृष्ठफळ है ना. आता एका खांबाचं आपल्याला काढायचं वक्र पृष्ठफळ, मग 10 खांबांचे वक्र पृष्ठफळ घेऊ आपण. ठीक आहे, 10 खांबांचे वक्र पृष्ठफळ बरोबर. कसं काय 10 खांब? कारण गणितात किती खांब आहे? 10. मग एका खांबाचं वक्र पृष्ठफळ काढायचं असेल तर फॉर्म्युला काय? 2 पाय r h. यानं भेटेल आपल्याला एका खांबाचं वक्र पृष्ठफळ, आणि याला जर आपण 10 न गुणलं तर किती खांबाचं भेटेल? 10 खांबांचं. ठीक, ओके. मग 2 गुणेला 22/7 गुणेला r किती दिले? 25 गुणेला हाईट किती दिले? 3.5 म्हणजे 7/2. असं जर लिहिलं तर उत्तर चुकते का? कारण पूर्ण घाईघाईमध्ये असं लिहून टाकत. काय चुकते? कारण त्रिज्या आहे सेंटीमीटर मध्ये आणि हाईट आहे मीटर मध्ये. मग हे सेंटीमीटर आणि हे मीटर आहे, चालते का? नाही. पहिले गणितात काय करणार? रूपांतर. पडलं? ठीक, पहिले रूपांतर करावं लागेल. एकतर तुम्ही या सेंटीमीटरचं मीटर मध्ये करा किंवा या मीटरचं रूपांतर सेंटीमीटर. येतं लक्षात? ठीक. मग इथं आपण कशाचं रूपांतर करू? तर पहा, जनरली मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करणं सोपं जाते, बरोबर? मीटरचं सेंटीमीटर. पण या गणितात तुम्हाला खर्च दिला ना, खर्च प्रति चौरस मीटर, दर चौरस मीटर. चौरस मीटर म्हणजे मीटरचा वर्ग, म्हणजे वक्र पृष्ठफळाचं एकक शेवटी आलं पाहिजे मीटर वर्ग. जर याचं एकक मीटर वर्ग आणायचं असेल तर आपल्याला गणितात सर्व काय ठेवावं लागेल? मीटर. सेंटीमीटर ठेवून चालेल का? नाही. म्हणून आपल्याला या सेंटीमीटरचं रूपांतर करावं लागेल मीटर. समजलं? ठीक. मग असं डायरेक्ट लिहिता येत नाही. ठीक, ओके. मग आता आपण सेंटीमीटरचं रूपांतर करू मीटर मध्ये. मग आपल्याला माहित आहे की 1 मीटर म्हणजे होते 100 सेंटीमीटर. मग 25 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर? पडलं? काय करतो? तिरपा गुणाकार. मग x बरोबर 25 गुणेला काय रे? 100. 1/4 मीटर. मग 25 सेंटीमीटर म्हणजे होते 1/4 मीटर. मग आता आपल्याला वापरायचा 1/4 मीटर. समजलं? मग या तळाची त्रिज्या 1/4 गुणेला हाईट किती आहे? 3.5. मग 3.5 म्हणजे 7/2 आणि गुणेला किती? 10 झालं. ठीक. मग आता हे 2 2 झाले कॅन्सल, हे 7 7 झाले कॅन्सल, बे 2 4, बे 11, बे को बे बे 5 10, 11 5 55 चौरस मीटर किंवा मीटरचा वर्ग. हे झाले 55 मीटर वर्ग. इथपर्यंत ठीक आहे. आता आपल्याला खर्च जो दिला तो किती दिलाय? 15.50 रुपये प्रति चौरस मीटर. आणि आपल्याकडे गणितात खांबांचं किती आहे? 55 चौरस मीटर. म्हणून रंग देण्यास लागण्यास एकूण खर्च जर काढायचा असेल तर काय करावं लागेल? 55 गुणेला 15.50. बस 15.50 ला 55 गुणून घेऊ, है ना. ठीक. मग 155 गुणेला 55 किंवा असं घ्या. झालं. ठीक. मग आता 5 न पहिले गुणू. 5 0 0, 5 5 25 5, 15 5 75, 76 77. मग आता परत अजून 5 नच गुणलं तर 0 5 7 7. मग सर्वांची काय होईल? बेरीज. झालं. ठीक. हे झालं आपला गुणाकार. पण 15.50 असल्यामुळे पॉइंट किती घरानंतर 2. म्हणून रंग देण्यास एकूण खर्च 852.50 रुपये पडलं. हे असेल मग आपल्या गणिताचं उत्तर. ठीक. घ्या. 2 वृत्तचितीच्या त्रिज्यांचं गुणोत्तर दिलाय 3/5. वृत्तचिती आहे.
आणि उंचीचं गुणोत्तर आहे 2:3. मग आता त्रिज्यांचं गुणोत्तर आहे है ना. अशा पद्धतीनं समजा एक वृत्तचिती आहे आणि एक दुसरी वृत्तचिती आहे. अशा दोन वृत्तचिती लक्ष द्यायचं शिकवताना. चला ठीक. मग या वृत्तचितीच्या त्रिज्यांचं गुणोत्तर म्हणत आहे. त्रिज्यांचं गुणोत्तर ते गुणोत्तर आहे. मग त्रिज्यांचं गुणोत्तर आहे 3:5. म्हणजे याची त्रिज्या म्हटलं आपण 3:5. याची त्रिज्या म्हणू आपण 3x आणि याची त्रिज्या म्हणू आपण 5x. पडलं 3:5. ही त्रिज्या 3x तर ही त्रिज्या 5x. आणि त्यांच्या उंचीचं गुणोत्तर दिलं 2:3. म्हणजे याला म्हणू आपण 2y आणि याला म्हणू आपण 3y. पडलं ते. हे झालं त्रिज्येचं गुणोत्तर आणि हे झालं उंचीचं गुणोत्तर. बरं, मग या वृत्तचितीचं त्रिज्याही माहित आहे, उंची माहित आहे. याही वृत्तचितीची त्रिज्याही माहित आहे, उंची माहित आहे. आपल्याला काय काढा म्हणते तो, त्यांच्या वक्र पृष्ठफळाचे गुणोत्तर किती. मग याचं वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला आहे 2πr(h) आणि याच्याही वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला आहे 2πr(h). फॉर्म्युला थोडी बदलन, त्रिज्या बदलन, हाईट बदलन. मग याचा 2π, याच्यात r किती आहे 3x आणि या हाईट किती आहे 2y. झालं ठीक. मग याच्यातही पहा 2 गुणेला पाय गुणेला r किती आहे 5x आणि हाईट आहे 3y. झालं. मग इथं हा 2 कॅन्सल, कारण गुणोत्तराला भागाकारात लिहिता येते है ना. मग हा 2 कॅन्सल, हे पाय कॅन्सल पडत आहे. हा 3 कॅन्सल है ना ठीक. अजून हा x सोबत कॅन्सल, हा y या y सोबत कॅन्सल. झालं ते. मग इथं कोण राहिलं 2 आणि इथं कोण राहत आहे 5. म्हणजे कोण शिल्लक राहिलं 2:5. म्हणून त्या दोन वृत्तचितीच्या वक्र पृष्ठफळाचे गुणोत्तर किती 2:5. क्लिअर.